चला कॅमेरा रे दादा. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देतोय. दीप ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिथेच थांबा दोघे, दीप आणि शुभम. कॅमेरामॅन दादा. मॅन ऑफ द मॅच थांबा, शुभम आणि दीप तिथेच थांबा. कॅमेरामॅन दादा. येस, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिलाय दीप आणि हॅलो. चला मॅच चालू करून घ्या लवकर. प्लेइंग लिस्ट दोन्ही टीमचे आलेले आहेत. येस, सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानामध्ये. बॅट्समन नेम दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू ते समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. त्रिशाल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय गोलंदाज आतिश. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू त्रिशाल. हो, यावेळेस मात्र त्रिशालचा हा चेंडू मात्र वेगवान होता. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी तिथे आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. शिवाजीनगरचा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर या परिसराने हाफ पिच क्रिकेटला फार मोठे अनमोल रत्न दिलेले आहेत. त्यापैकीच एक अनमोल रत्न म्हणजे आमचा त्रिशाल. हा देखील मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. पिच क्रिकेट वरती मात्र फार मोठी नाव मात्र त्रिशालने कमवलं. त्याच्या नावाचा देखील एक वेगळा दबदबा. पिच क्रिकेट असेल, टर्फचं क्रिकेट असेल, त्या टर्फच्या क्रिकेटावरती असेल तर एक फार मोठा दबदबा त्याचा पाहायला मिळतो. त्याचबरोबर फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटवरती देखील त्याने सुरुवात केली आणि तिथे देखील एक चांगली खेळी मैदानामध्ये त्याची पाहायला मिळते. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ओपनिंगला फलंदाजीला येणं म्हणजे एका फार मोठ्या उंचीवरती पोहोचलेल्या खेळाडूचं लक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच प्रकारचा खेळ त्रिशालचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. माशी विवेक इरकल यांनी देखील सुंदर बॅटिंग केली. अगदी अनेक हाफपिचचे स्टार खेळाडू या परिसरामध्ये आहेत. विवेक इरकल असेल, लखन असेल, त्रिशाल असेल, अशी अनेक नावं तुम्हाला या परिसरामधील सांगता येतील जे आज SPL पर्व देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका मात्र जोरदार आणि तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती असेल रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती त्रिशाल. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज पाहतोय आतिश. हो, आतिशचा हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. यॉर्कर लेनचा चेंडू. रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक सिंगल धाव. ही बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव. अवळ चेंडू मात्र हवेत आणि झेल टिपला आणि ते पहिला धक्का. पहिला फलंदाज मात्र इथे बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर. त्रिशाल मात्र फार लवकर बाद झाला आणि त्रिशालकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग देखील झाला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय रोहित. बॅटची कड आणि ते रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती पण एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय किरण. स्ट्रायकिंग एंड वरती असेल रोहित, स्ट्रायकिंग एंडला मयूर. मयूरने मात्र पहिल्या चेंडूवरती धाव घेत खातं ओपन केलं. किरण मारोडा एक अनुभवी खेळाडू FC कॉलेजच्या मैदानातील. अगदी पाहूया किरण कशा प्रकारची गोलंदाजी आता मैदानामध्ये करतील. अगदी फार अनुभव या मैदानामध्ये खेळण्याचा जर कोणत्या खेळाडूकडे असेल तर तो खेळाडू म्हणजे किरण. पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. वाह, काय झेल तिथे टिपला. डायव्हिंग एफर्ट, अफलातून झेल आणि फलंदाज मात्र बाद. जबरदस्त झेल तिथे मात्र टिपला. पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलेला एक सुंदर झेल, डायव्हिंग एफर्ट आणि फलंदाज मात्र इथे बाद. कमलेश यांनी टिपलेला सुंदर झेल. आतापर्यंत हा डायव्हिंग एफर्ट मधील एक सुंदर झेल इथे होता. अशी दीपने देखील एक फार दूरवरचा झेल त्याने टिपला होता आणि ते कमलेशने देखील एक अफलातून झेल इथे टिपला. दुसरा धक्का. 7 धावांमध्ये 2 फलंदाज इथे बाद होत आहेत. किरण मात्र एक चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारचे जाळं विणलं तिथे मात्र चांगली खेळी होते. चला वेळ वाचवा बॅट्समन, चला मॅच चालू करून घ्या लवकर. चला फास्ट खेळा थोडं. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत वसीम. मैदानामध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेतील एक फार मोठे आयोजक वसीम भाई आता नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. अशी वसीम भाईने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला, तिथून मात्र संघाने सामना जिंकला होता. त्याचा बॅटने धावा जमवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. लेट पण थेट हा इशारा आणि या अतिरिक्त धावेमध्ये वाढ. फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 8 धावा. फुल टॉस चेंडू, चांगला फटका आणि ते मिसफील्ड. चेंडू फरार. चुका 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 आणि ते चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार, चौकार. आतिशच्या हातून चेंडू मात्र हातातून निसटला. मला वाटतं दुपारचं जेवण झालं, आतिश हात धुवायचं विसरला की काय, हाताचं तेल सुकलं नाहीये आणि तिथून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फलकावरती पाहिलं तर 12 धावा आणि 2 फलंदाज बाद. 12. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू इथे पाहिलं तर चेंडूला फॉलो केलं आणि हा चेंडू मात्र निर्धाव, डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहिलं तर दुसरी धाव देखील पूर्ण होते. वसीम यांची मात्र एक आपल्यातून बॅटिंगला सुरुवात, पण अगदी इथे धावांची गरज आहे. अगदी 4 षटकाचा सामना होणार आहे आणि त्या 4 षटकाच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धाव बनवणं गरजेचं असेल.
पण आता पाहिलं तर 14 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, फटका जोरदार खेळला चेंडू, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय आमचे गोरखभाऊ परदेशी यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं आणि शुभ आगमन त्यांचं होत असताना चौकाराने स्वागत मात्र गोरखभाऊ परदेशी साहेबांचं केलं जात आहे. SPL 2024 पर्व पहिले या स्पर्धेमध्ये गोरखभाऊ परदेशी यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. या स्पर्धेवरती सहकारी ज्यांच्याकडनं पाहायला मिळते गोरखभाऊ परदेशी या ठिकाणी येतात. धाव फलकावरती नजर टाकली तर 18 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. अगदी हे दोन संघ जर पाहिले तर दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवलाय, एक एक सामने खेळत, म्हणजे अगदी दोन्ही संघाला विजय रथ हा पुढे घेऊन जायचा असेल तर या सामन्यामध्ये देखील विजयी कामगिरी करावी लागेल. 18 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. बॉलर्स नेम विजय. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय विजय दळवी. 18 धावा या धावफलकावरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन विजय. गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळते. समोर असेल बॅटिंग साठी रोहित. अगदी रोहित मात्र वन डाऊन बॅटिंगला होता, पण अगदी रोहितची बॅट अजून देखील शांत नक्की पाहायला मिळते. अगदी वसीमने 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवले तर रोहित अजूनही 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती बॅटिंग करतोय. ते फटके मात्र आता मोठे खेळणं गरजेचं असेल. एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही, कारण अफलातून थ्रो, चांगला थ्रो, केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. कोणीच धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. सीम अक्रॉस द लाईन चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. ती चेंडू टप्पापर्यंत वळण घेत होता, त्या चेंडूला खेचून घेत मारण्याचा प्रयत्न वसीम यांनी केला, पण इथे बॅटवरती चेंडू मात्र आला नाहीये. 19 धावांवरती धावफलक मात्र स्थिर ठेवला गेला. विजय दळवी यांची मात्र एक अफलातून गोलंदाजीला सुरुवात. परत एकदा हा चेंडू जमिनी समांतर फटका मात्र खेळलाय. चांगली फिल्डिंग, केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 20 रन. हा चेंडू फुल टॉस होता, जास्त मोठा फायदा मात्र घेता आला नाही. अगदी रोहितला झालंय तरी काय. अगदी असे चेंडू रोहित मैदानाच्या बाहेर खेळण्यामध्ये माहीर असणारा रोहित मात्र इथे थोडासा दुविधेमध्ये. 21 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. स्कोर मध्ये खेळलेला सुंदर फटका क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागले रेस. क्षेत्ररक्षकाने मात्र जिंकली, चेंडूला थांबवलंय आणि अगदी इथे धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ते फलंदाज मात्र धाव बाद. रोहित इथे मात्र होतोय धाव बाद. धावबादच्या रूपाने विकेट. इथे मात्र बाद होईल रोहित. चार चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि 22 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतील. हो खोलवर टप्प्यात चेंडू होता, धाव मात्र इथे नाही, निर्धाव चेंडू आलाय. अंपायर ओव्हर झाली का?
23 धावांवरती धावफलक अगदी स्थिर थांबवलाय. हो हो, हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख. पाठोपाठ एक असे 2 चेंडू मात्र निर्धाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शंकर. यावेळी चेंडू मात्र अफलातून पद्धतीने खेळलाय. फटका जोरदार होता. वन बाउंड चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. तेवीस धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 27. हो, चौकार खेळला आणि पुढच्या चेंडूवरती इटका जवाब पत्तर से टिट फॉर टॅट. फलंदाज मात्र बाद. एष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोल्ड. पण वसीम मात्र इथे होत आहेत बाद. धावफलकावरती पाहिले तर 27 धावा. 14 षटक प्रगतीपथावर असताना या 27 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. बाजूने आपण पाहतोय सिटी फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूने ऋषिकेश दादा जाधव युवा मंच या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अमन आणि ते व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय अमन. शेवटचे फक्त मला वाटतंय 2 चेंडू मात्र शिल्लक असताना अमन यावेळेस फुटा चेंडू होता. एकदा बॅट वरती घेता आला आणि परत एकदा निर्धाव चेंडू. हॅलो, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 6 मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहेत.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, वेळ वाचवा. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. एकोणतीस धावांचं टार्गेट आतापर्यंत पाहिलं तर सर्वात लोएस्ट स्कोर नक्कीच उभा केला गेलाय. पण अगदी या लोएस्ट स्कोरला देखील लढण्याची ताकद ऋषिकेश दादा जाधव युवा मन संघामध्ये आहे आणि अगदी प्रयत्न मात्र ते देखील करतील. कधी कधी हाय स्कोरिंग मॅचेस चेस होतात तर कधी लो स्कोरिंग मॅचेस वरती देखील फार मोठ्या चुरस पाहायला मिळते आणि ती चुरस या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का? अगदी पाहिलं तर आता विनोद कुराडे समोर विनोद कुराडे आणि गोलंदाजी मार्कवर वसीम असेल. पुढच्या मॅचचा टॉस आकाश भाऊ कांबळे 11 विरुद्ध राजू साने 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. सोबत येताना आपली प्लेइंग 11 ची लिस्ट देखील घेऊन या. राजूभाऊ साने 11. चला कॅप्टन लवकर या टॉस साठी. अजून आपल्याला 6 मॅचेस पूर्ण करायचे त्यामुळे वेळ वाचवा. सहकार्य करा, सर्वांना विनंती असेल, वेळ वाचवा. जेवढा वेळ वाचवता तेवढं बरं होईल. चला टॉस साठी यायचंय लवकर. राजूभाऊ साने 11 विरुद्ध आकाश भाऊ कांबळे 11. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला लवकर टॉस साठी. सोबत येताना आपली प्लेइंग 11 देखील लिस्ट घेऊन या. वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. यार्स अक्रॉस द लाईन स्टंपच्या आतमध्ये घुसून स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात. हो फटका जोरदार. स्विचिटचा एक लाजवाब फटका. षटकार. 6 धावांनी धावफलकावरती वाढ. जबरदस्त फटका होता. कुणालच्या पॅट मधनं आलेला हा टोले जंग प्रहार. षटकार. षटकार मारल्यानंतर वसीमभाई कुणाल जवळ गेलेत. नक्की काहीतरी बोलणं झालंय. अगदी ते खुन्नस नाही पण मैत्रीपूर्ण नातं नक्कीच आहे. काहीतरी नक्कीच हा फटका सुंदर खेळला म्हणून नक्कीच अभिनंदन केलंच असेल. पुन्हा एकदा वसीम गोलंदाजी मार्कवर. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अपील 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 मात्र इथे फेटाळलं गेलंय. आणि इथे पाहिलं तर इशारा पंचांनी मात्र केला. मला वाटतं मगाशी षटकार खेळल्यानंतर वसीमभाई गेले असतील आणि कुणाला म्हणाले असतील परत एकदा रिव्हर्स शॉट खेळून दाखव, परत एकदा रिव्हर्सचा षटकार मारून दाखव, म्हणून हा प्रयत्न नक्की असेल. पण अगदी दुसरा चेंडू मात्र रिव्हर्स मध्ये फटका खेळत असताना रन मात्र आले नाही. आणि परत एकदा स्विच हिट. यावेळेस चेंडू मात्र वन बाउन्स सीमा पार. चौकार. अगदी बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 स्विच हिट खेळण्याचे प्रयत्न 2 सक्सेसफुल झाले. या ठिकाणी आपण एक सन्मान घेणार आहोत. आमचे सन्माननीय गोरखभाऊ परदेशी यांचा आपण सन्मान घेणार आहोत. मी आमचे सर्वांचे लाडके हरीश भाऊ निकम यांना विनंती आपण गोरखभाऊंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान गोरखभाऊ परदेशी या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे पाहिलं तर एक सिंग. हॅलो समीर शेख. समीर भाई विनंती असेल टॉस साठी यायचं आहे आणि तुमची प्लेइंग 11 ची लिस्ट देखील घेऊन या समीर भाई. राजूभाऊ साने 11 संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी यायचं आहे. त्या ठिकाणी आपण गोरखभाऊ परदेशी यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत.
या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय हरिजी निकम साहेब यांना मी विनंती करेल की आपण रघुभाऊ परदेशी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. युट्यूब वाले दादा, कॅमेरा दादा, थोडासा इकडं सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. 13 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा आणि ते आपण सन्मान या ठिकाणी घेतोय. आयोजकांच्या वतीने हरीश भाऊ निकम यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी गेला जातोय. सर्वांचे के हरीश भाऊ निकम यांच्या शुभ हस्ते आपण गौरवजी परदेशी साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. आज फटका मात्र चांगला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू आता ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शाहबाज. टॉस या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. मागितला का त्यांनी 15 धावा फलकावरती आपण शाबाज. पुन्हा एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल अगदी स्विचित, मात्र आज कुणालने जबरदस्त खेळले मागच्या ओव्हर मध्ये आणि ते मात्र हा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. टॉस या ठिकाणी आपण घेणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. हो, फुल टॉस चेंडू होता. नो बॉल पंचाचा इशारा आलाय आणि अगदी क्षेत्ररक्षक मला वाटतं चेंडूच्या पुढे धावत होते आणि ते 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. नो बॉल प्लस 2 धावा आणि त्यात एक धाव शॉट. एक धाव शॉट त्याची केवळ एकच 2च धावा या ठिकाणी ऍड होतील. एक नो बॉलची आणि एक धावून काढलेली धाव. हो, खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढलाय, फटका जोरदार आणि तिथे त्रिशालचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, हाईटचा पुरेपूर फायदा आणि इथे घेतल्या जातात त्या 2 धावा. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल झालाय आणि टॉस जिंकलाय तो आकाश भाऊ कांबळे. युवा मंच संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय काय, गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. यावेळेस मात्र कव्हर मध्ये खेळत सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे घेतली जाते ती एक सिंगल धाव. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलक धावा आहेत त्या 21 धावा. केवळ 8 धावा आता मात्र विजयासाठी गरजेच्या असतील. यावेळी चेंडू हवेत पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला. पहिला धक्का आणि ते विनोद कुराडे स्वस्तामध्ये झेल बाद. चला, नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय. 21 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. बॅट्समन नेम सुशांत. फलंदाजीसाठी मैदानामध्ये सुशांत. फटका मात्र इथे चांगला खेळला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा
आणि आता विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 7 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावा. शेवटचे 12 चेंडू 7 धावा. मॅच अजूनही संपली नाही. ते गोलंदाजांनी जर कचून गोलंदाजी केली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रंगत निर्माण होईल. त्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये सुरू आहे. अगदी शांत डोक्याने दोन्ही फलंदाज बॅटिंग करत आहेत. सिंगल सिंगल धावा घेत सामना पुढे नेण्याचा प्रयत्न. ते 20 धावा. 23 रन. 6 धावा फक्त विजयापासून दूर असतील टीम सृष्टी फाउंडेशन. सचावत खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव पुन्हा एकदा. चोवीस धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 5 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण. स्ट्रायकिंग गेटवरती आपण पाहतोय सुशांत चौकार षटकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. एकदा ऑन साइडला चेंडू मात्र खेळलाय त्रिशाल. चेंडूला मात्र फील्ड करेल केवळ एक सिंगल धाव. धावफलक 10 आहेत त्या 25. विजयासाठी केवळ 4 धावांची गरज असेल. सूचित खेळण्याचा प्रयत्न. चकवा दिलाय गोलंदाजाने फलंदाजाला आणि चेंडू मात्र इथे निर्धाव. आदित्य गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. पहिले काही जे गोलंदाज होते त्यांनी मात्र ज्या धावा खर्च केल्या तिथे मात्र संघ थोडासा बॅकफुटवर आला. तर अगदी नंतरच्या गोलंदाजाला जास्त धावा उरल्याच नाहीयेत. अजूनही 4 धावा ह्या बनवणं गरजेचं असेल. चेंडू शिल्लक असतील 9 आणि धावा बनवायच्या त्या 4. फुलटॉस. फटका खेळला पण तिथे क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि फलंदाज मात्र इथे बाद. चला पुढचा फलंदाज त्वरित मैदानामध्ये या. थोडं फास्ट खेळा. चला 30 सेकंदामध्ये बॅट्समन बॅटिंग साठी सज्ज झाला पाहिजे. चला पुढचा फलंदाज त्वरित मैदानात पाठवून द्या. आउट झालेला बॅट्समन बाहेर येईल तोपर्यंत. चला पुढचा फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. पंचवीस धावा आणि 2 फलंदाज मात्र इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतं यश. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न. यशने अगदी झपकन धाव देखील कंप्लीट केली. चांगला कॉल यशचा होता. सिमेंटच्या हातून मात्र ही धाव चोरली गेली. एक सिंगल धाव. 26 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. केवळ 3 धावा दूर असतील सृष्टी फाउंडेशन विजयापासून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26. राहिलेले चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा बनवायचे जातात 3. सव्वीस.
26 झालेले आहेत. फक्त 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण इथे अगदी पाहिलं तर ऋषिकेश जाधव यांनी मात्र सामना सोडला नाही. अगदी मगाशी ज्या खेळाडूने मॅच पूर्ण जिंकून दिली होती तो विक्रम गोलंदाजी मार्कवर, आणि विक्रम यांनी जर हा सामना जिंकून दिला तर आयोजकांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. मगाशी 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना 3 धावांचे षटक टाकलं होतं. आता 3 धावांपेक्षा कमी धावांचं षटक विक्रमला हाताळावं लागेल, तर विक्रमचा आज विक्रम लिहिला जाईल. कंपल्सरी चेस म्हणजे 2 धावा जर विक्रम यांनी खर्च करून हे षटक संपवलं तर मात्र इथे ऋषिकेश भाऊ जाधव युवा मन संघ विजय देखील होऊ शकतील. पण अगदी या 3 धावा रोखणं गरजेचं असेल. तर एका बाजूला अगदी पाहिलं तर सृष्टी फाउंडेशन या धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. शेवटचे 6 चेंडू 3 धावा. विक्रम गोलंदाजी मार्कवर, समोर असेल यश, आणि ते यश अगदी शांत डोक्याने चेंडू मात्र खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर फार जवळ बोलवलंय, पण अगदी अटॅकिंग क्षेत्ररक्षण अजूनही पाहायला मिळालं नाही. कारण आता सिंगल धावा रोखणं गरजेचं असेल आणि ते प्रयत्न मात्र अजूनही होताना पाहायला मिळला नाही. पण आता सामन्याचं समीकरण बदलते. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. मला वाटतं आता सर्वच खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवले गेलेत. आकाश भाऊ कांबळे युवा मन संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला फास्ट खेळा थोडं. स्पीड, आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि त्याचबरोबर सामना देखील संपलाय. सामना जिंकलाय तो सृष्टी फाउंडेशन. बॅक टू बॅक दुसरा विजय. कॉंग्रॅच्युलेशन सृष्टी फाउंडेशन. चला पुढची मॅच त्वरित सामना चालू करून घ्या. चला नेक्स्ट मॅच. कोण आहे मॅन ऑफ द मॅच?